हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे प्रज्ञा आणि स्वागत आहे तुमच्या एका नवीन मस्त अशा व्लॉगमध्ये. तर आता ॲक्च्युली उद्यापासून स्टार्ट होत आहेत माझे पेपर आणि माझे पेपर चालणार आहे ऑलमोस्ट 4 ते 5 दिवस. म्हणजे 5 पेपर आहेत पण 4 दिवस चालतील कारण एक दिवशी 2 पेपर आहे. सो आज आहे संडे आणि मी हेअरवॉश वगैरे केला आहे. ते दुपारी केला हेअरवॉश. बघा अजून माझे केस सुकायचे, म्हणजे याला म्हणतात थिक हेअर प्रॉब्लेम्स म्हणा किंवा मग अशी दाट केस आहेत तो तसा टाईप. तर ठीक आहे, लेट इट बी, सुकून तर जातीलच. तर आता मी बसत आहे माझ्या अभ्यासासाठी, म्हणजे हा पिटारा घेऊन पूर्ण. सो आणि एक रफ बुक. तर जनरली ना मला अशी सवय नाही आहे की मी कॅल्क्युलेशन स्वतः सॉल्व करणं. म्हणजे मी आजपर्यंत कोणत्याच पेपरला जायच्या आधी असं कॅल्क्युलेशन सॉल्व नाही केले आहे. पण हा पेपर थोडा किचकट आहे, थोडा ट्रिकी असल्यामुळे मग मी याचे 1 ते 2 किंवा मॅक्झिमम 3 न्यूमेरिकल सॉल्व करून पाहत आहे. जर तुमचं पण असंच असेल की टफ जात आहे काही, तर मग सॉल्व करून पहा आणि माझ्यासारखी हॅबिट टाकू नका. सिम्पली सॉल्व करा प्रत्येक न्यूमेरिकल. इट विल हेल्प यू अ लॉट. कारण एकदा जर एखादी गोष्ट हाताखालून गेली तर मग ती थोडं बेटर राहतं ना, दॅट्स वाय. सो ब्लॉग थोडा लेट स्टार्ट करत आहे. बघूया, जर हा ब्लॉग लंबा पुरला तर ठीक. अदरवाईज प्रत्येक डेचा मी आता ब्लॉग टाकणार आहे. म्हणजे 5 डे सिरीज मी स्टार्ट केली आहे, एक्झाम सिरीज, ज्यामध्ये मी खूप साऱ्या अशा गोष्टी शेअर करणार आहे, काही हॅक्स शेअर करणार आहे. आणि डे 1 ऑफ द सिरीजमध्ये मी हे गोष्टी सांगितली की तुम्ही म्हणजे याला पण बघू शकता यूट्यूब, इन्स्टाला, स्पेशली इंस्टाग्रामच्या पेजला, की जर आपला न्यूमेरिकल आणि थेरी बेस जर एखादा सब्जेक्ट असेल की ज्यामध्ये न्यूमेरिकल पण आहे आणि थेरी पण आहे, तर फर्स्ट प्रेफरन्स हा पेपर सॉल्व करताना हा थेरीला द्यायचा, जेणेकरून तुमचे न्यूमेरिकलचे चान्सेस कमी होतात. खूपदा काय होतं की चुकतं म्हणून ते घाईघाईत चुकायचे चान्सेस वाढून जातात. सो बी अलर्ट इन दॅट केस. थोडं ओव्हर कॉन्फिडंट राहायचं नाही. कॉन्फिडंट असणं इज अ गुड, बट ओव्हर कॉन्फिडंट ते जास्तच बेकार आहे. सो दॅट्स इट. सो बघूया आता नेक्स्टच्याकडे. मी पहिले तर अभ्यास स्टार्ट करते. दुपारी मी केला होता थोडंफार, म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व केलेले. आता अजून करते. थँक्यू. आणि स्टे ट्यून फॉर द upcoming videos and the series vlogs, because for the college going students, for the school going students, this series is really very. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आता हा आहे 1 डे बिफोर माय एक्झाम. तर उद्या माझा पेपर आहे आणि ऑलमोस्ट मी 7 वाजतापासून बसली होती, तर आता 9 वाजत आले आहे. तर आता मी थोडासा असा 5 to 10 मिनिट्स ब्रेक घेतला. जनरली मी घेत नाही, पण आता मी थोडासा घेतला कारण मी बसू थोडीशी अशी स्टिफ झाली आहे, बॉडी अकडल्यासारखी. सो मला हे दिसलं चॉकलेट, तर मी आता चॉकलेट खाते हे. आणि दळण नेऊन ठेवलं होतं, दळण घेऊन येते. आणि थोडंसं सामान आहे ते देखील येताना घेऊन येते. आणि मग पुन्हा बसते अभ्यासासाठी आणि जो उरलेला टास्क आहे तो कंप्लीट करते. सोबतच उद्या सकाळी उठून पण जो उरलेला असेल जे किंवा रिव्हिजन झाली, ह्या सगळ्या गोष्टी मी सकाळी पुन्हा उठून रिव्हिजन, प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस वगैरे हे करेन. सो स्टे ट्यून. आणि पटकन आता बाहेर जाऊन येते पण आणि चॉकलेट फिनिश करते. आता लिटरली ऑलमोस्ट सगळं वाचून झालेलं आहे आणि मी इथे हॉलमध्ये येऊन बसते. आता तर पहिले जेवण वगैरे करते आणि मग करेल मे बी न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस वगैरे. तर सकाळी पण माझ्याकडे 3-4 तास आहे, मोर दॅन दॅट इनफ, म्हणजे मोर दॅन दॅट. सो ते इनफ आहेत, म्हणजे न्यूमेरिकल प्रॅक्टिसला तर असा काही विषय नाही आहे. विथ रिव्हिजन ते होऊन जाईल. आता पहिले भूक लागली आहे. जनरली मी इतक्या लेट जेवत नाही. मी विदिन 6 PM माझं जेवण होऊन जातं. तर आता पहिले जेवण वगैरे करते. आणि इथे बघत आहे मी तारक मेहता ॲज युजल. सो या जेवण वगैरे करते आणि मग झोपते मस्तपैकी. झोपते किंवा अभ्यास करेल, लेट्स सी. ऑन टाईम डिसाईड करते, जे वाटेल ते. झोप आली तर झोपेल, अदरवाईज अभ्यास करेल. सो या डे 1 ऑफ द सिरीज म्हणू शकतो, जो स्पेशली मेनली उद्याचा डे राहील, म्हणजे डे ऑफ एक्झाम. सो त्याचं एक टिप्स हेच होती की जर कॅल्क्युलेशन असेल आणि जर थेरी असेल तर फर्स्ट प्रेफरन्स हा थेरीला द्यायचा. अँड इफ यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द कॅल्क्युलेशन्स, देन यू कॅन सॉल्व दॅट. अदरवाईज गिव युअर फर्स्ट प्रेफरन्स टू द थेरी क्वेश्चन्स. सो दॅट्स इट. आणि लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. गुड मॉर्निंग. सो आता 6:30 वाजले, ऑलमोस्ट 7:30 वाजले आहे. 7:45 होत आले असतील आणि मी उठली आहे. आणि पटकन आता हे रिव्हिजन करते आणि सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते एकदा सॉल्व करून पाहते. लेट्स सी.
आजचा पेपर कसा जातो, चांगलाच जाणार आहे नो डाऊट. बट या बी पॉझिटिव्ह. पण ते थोडंफार धाकधूक असते ना, जोपर्यंत पेपर निघत नाही हाताखालून. अँड इग्नोर माय व्हॉईस, मी आताच उठली आहे म्हणून असा आवाज येते. सो भेटते तुम्हाला थोड्या वेळात आणि हा टास्क पहिले कंप्लीट करते. जोलो बेबी, ओय गब्दू, आय गब्दू, अभ्यास करतो का तू माझ्यासोबत? मी रूम मध्ये असली का हे येणार नाही असं तर होणारच नाही. हे इथून घ्यायचं जली. फायनली माझी एका चॅप्टरची विथ रिव्हिजन विथ प्रॅक्टिस झालं आहे. अजून एक चॅप्टर आता बाकी आहे ज्याची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करायची आहे. अँड आय एम फीलिंग लाईक सो टायर्ड बिकॉज ऑफ समथिंग. सो या, आणि इथे मी ही प्रॅक्टिस केली आहे. आय होप तुम्हाला पूर्ण किडामाकोडा जे काही काढलं आहे हे प्रॅक्टिस आहे. लाईक आपण रफमध्ये कोणतं असं सिस्टमॅटिक नाही लिहत मी, रफ असं आहे माझं. सो या, आता एका चॅप्टरचं तर ऑलमोस्ट झालं आहे, दुसऱ्या चॅप्टरचं पण करते. आणि एक सजेशन की इफ यू आर रायटिंग पेपर आणि पेपरमध्ये जर डायग्राम्स असतील तर प्लीज प्रेफर करा की डायग्राम्स जे आहे तर तुम्ही पेन्सिलनीच ड्रॉ कराल विथ द हेल्प ऑफ स्केल. कारण मी मॅक्झिमम जणं पाहते जे पिनाने ड्रॉ करतात आणि त्याचा पेपर जो चेक करतो त्याचं असं काय म्हणतो गुड इम्प्रेशन नाही पडत अकॉर्डिंग टू मी. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. अंडरलाईन झालं, अंडरलाईन यू कॅन मेक शुअर यू कॅन डू बाय पेन ऑर पेन्सिल एनिथिंग. बट जर डायग्राम्स असतील किंवा टेबल्स ड्रॉ करायचं असेल तर यूज युअर पेन्सिल. हां, 1-2 सेकंदच लागेल ना, बट सिस्टमॅटिक पेपर लिहा आणि स्वतःची स्पीड वाढवा, जेणेकरून तुमचा पेपर पण छान दिसेल आणि लिहिल्यावर पण तो समोरच्याला समजेल की हां बाई यांनी इथपर्यंत लिहिलं आहे, असं लिहिलं आहे, तसं लिहिलं आहे. आणि दुसरी गोष्ट जे मी फॉलो करते पेपर लिहिताना ती म्हणजे प्रत्येक क्वेश्चन झाला पहिले तर पूर्ण पेपर सॉल्व करून टाकते आणि पेपर पूर्ण झाल्यानंतर चेक करते. चेक करून झाला माझा पेपर पूर्ण की मग जे 2-3 मिनिट 5 मिनिट जे काही उरतात, इन केस जर उरले तर प्रत्येक क्वेश्चनच्या एंडला एक अशी आडवी लाईन टाकते, जेणेकरून इव्हॅल्युएटरला समजतं की हा क्वेश्चन ते संपला आहे, इथून आता नेक्स्ट क्वेश्चन यांनी स्टार्ट केला आहे. तर त्यांना पण पेपर चेक करायला इझी जातं. मला असं वाटतं की त्यांना आपण जेवढं इझी देऊ तेवढे ते मार्क्स छान टाकेल. आता हे माझं अजम्पशन आहे, हे खरंच असं आहे तर नक्की मला माहीत नाही, बट या इट विल हेल्प. आणि पेपर प्रेझेंटेशन चांगलं असणं हे तर चांगलीच सवय आहे ना. तो आता पटकन मी दुसरा पण हे करते, कारण मग तयारी वगैरे करून मला कॉलेजला पण जायचं आहे. सो या, भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तयारी बिलकुल नाश्ता वगैरे करून, तयारी वगैरे करूनच. अँड दॅट्स इट, स्टे ट्यून. तू सांगते मग तुम्हाला आल्यावर कॉलेजवरून की माझा पेपर कसा गेला. सो या, थँक्यू. सो फायनली बड्डे गिफ्ट इज अराइव्ड. सो आता पटकन याला ओपन करूया आणि तुम्हाला पण दाखवते की काय बड्डे गिफ्ट होतं. तर थोडं लेट आलं पण ठीक आहे, उतना तो चलता है. पहिले ओपन करून घे गिफ्ट. नाही ते मग बरं पहिले ओपन कर. सो इथे गिफ्टची अनबॉक्सिंग सुरू आहे. ओपन ओपन ओपन. तशीच आहे, फक्त कलर थोडा वेगळा मागवला. तुम्हाला पण समजेल की मी नक्की काय मागवलं आहे आता फोडल्यानंतर. लेट्स सी वेदर शी लाईक इट और नॉट. फाड डायरेक्ट. सॉरी. निघालंच नाही. ओढ ना त्याला, फाटते ना ते. ओढ. हां जमलं, ओढ. काढा. उघड.
चांगले आहे. है ना. घालून पाय. एवढं काय देऊ आता? तू थाप एवढं सुंदर येतं आणि पाच. त्याला हे एक क्लिप आहे. बाबाच्या वॉचला कशी असते तशी क्लिप आहे त्याला. कसं करायचं त्याला? हे इथून अशी ओपन होतं ना. काय झालं? वेट. कसं लावायचं? थांबी लावून देते. लहानसं वाटते. हा पण छान वाटत आहे ना. हातालाही छान वाटून राहिलं. काहीतरी वेगळा शेप आहे. आवडला ना. बस मग. चला. फायनली बर्थडे गिफ्ट दिला. आता मी निघते. सो मी आताच पेपरवरून आली आहे आणि डू यू नो वॉट, माझा पेपर इज नॉट सो गुड. ठीक गेला कारण एक क्वेश्चन मला अख्खा येऊनसुद्धा मी त्याच्यात मिस्टेक्स केल्या. सो यू कॅन अंडरस्टँड की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण येते पण स्टील जेव्हा तुम्ही कन्फ्युजन मिस्टेक करता बिकॉज ऑफ एनी अदर रिझन किंवा जे पण काही झालं तर यू ॲक्च्युली रिलेट विथ मी काय ते किती 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 बेकार वाटत असेल. सो माझा मूड तर पूर्ण गेला आहे आजचं. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड बाय.